रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धीरण औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली आहे। शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय। याबरोबरच विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेजारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले। संबंधित भूसंपादन निवाड्याचा विकल्प केला असून 4,80,894,000 प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नियोजित संपादित क्षेत्राबाबत शेतकऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। शासनाने मौजे शहाबाज येथील भूमी अधिग्रहण करिता MIDC ऍक्ट 1963 चे कलम 32(2) नुसार सर्व भूमिपुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता परस्पर 33(1) व 33(4) नुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा, स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित तरुणांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घ्यावे व या मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री यांच्याशी निर्णायक बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। विकसित भूखंडाची देखील मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। माझं नाव श्रावण पोसू पाटील, माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे 265। MIDC ने जी मापणी केलेली आहे ती मापणी अयोग्य आहे। त्याच्यामध्ये आमची 22 घर आहेत, त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। जेव्हा प्रांतसाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार, तुमची झाडं किती आहेत, पाठीमागे तलाव किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतोय। सरकारने असं करू नये। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे, जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर मी स्वतः श्रावण पोसू पाटील स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन, एवढंच बोलतो। अंजनी हर्षवर्धन पाटील, आमच्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या। आणि आज आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी आणि आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी? जमिनीसाठीच ना। मग आम्हाला काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटिसा देतात घडी घडी। आम्हाला काय घडी घडी काम नाही काय? वेले वेले आम्ही किती वेळा यायचा? आम्हाला आमचे तुम्ही मजुरी भरून द्या, आमचं खाडक होतं शेती भातीचं। आज आता रो बी आलेला आहे ते कोण टाकीन? आता शेती भरली एवढी, आम्हाला कामधंदा सोडून आम्ही इकडे आलो, अलिबागमध्ये आलो। माझं नाव सौ ज्योत्स्ना हरेश पाटील। आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे। आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, भूखंड मिळाला पाहिजे, आमच्या मुलाबाळांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं का सारखं? आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश विजय म्हात्रे, मी धाकटे शहापूरचा बाधित शेतकरी आहे। आमच्या प्रामुख्याने 4च मागण्या आहेत। पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलाबाळांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशा प्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला एक खुलासा करायला पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे। आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला 22.5% पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे। या प्रामुख्याच्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने। आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसला सुद्धा आलेलो आहोत। एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा सरकारकडून। आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी एक निवेदन देतो की आपण सुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे। हे एवढे बोलून नमस्कार, मी मंगेश भगत शहाबाज। आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धीरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आता आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत। आम्ही 8 दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्याने दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली। बरं, आमच्या मागण्या रास्त आहेत। एक तर रेडी रेकनरचा रेट, प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट, 12.5% भूखंड आणि ह्या रास्त मागण्या मागतोय पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे। हा विषय आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काय आहे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच आमचं हक्काचं म्हणणं। आम्ही सगळे धीरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत। 2019 मध्ये शहापूर धीरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं। ती
क्षेत्र ती जागा होती जवळजवळ 736 हेक्टर आणि ह्या 736 हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता। 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने 2019 पासून ते 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले, परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि 2019 पासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे, म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबाऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे। असं असताना 734 हेक्टरचं आतापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात 33/3 प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे। त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे। आता आम्हाला जो मोबदला या ठिकाणी देण्यात येतो तो एकरी किती आहे शासनाचा? फक्त आणि फक्त 96 लाख आणि आम्हाला कायद्याने आणि नियमाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे 2019च्या संपादनाच्या नियमापासून व्याजासहित 1,92,00,000, परंतु त्या मोबदल्याला बगल देऊन केवळ अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट या शासनाने घेतलेला आहे। संपूर्ण संपादन जर तुम्हाला करायचं आहे 734 हेक्टरचं तर तुम्ही केवळ पोच रस्त्याचं संपादन का पूर्ण करताय आणि ते सक्तीचं का करताय हा पहिला सवाल आमचा शासनाला आहे। आणि तुम्ही देताय मोबदला तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आहे का? तर तो नाही। तर अल्पशा मोबदल्यावर आमची तुम्ही फसवणूक का करताय आणि म्हणून आमची या संपादनाला हरकत आहे। आमचा विकासाला विरोध नाही, पण आम्हाला नैसर्गिक न्याय तत्वाने आणि कायद्याने आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर मात्र आमचा या संपादनाला विरोध आहे। या मागण्या काय आहेत? तर कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मोबदला द्या, कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकसित भूखंड द्या, कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना तो रस्ता तिथून जात असल्यामुळे तिथे निर्माण होणारे प्रश्न आहेत, मग त्या पायाभूत सुविधा असतील, आमची घरं, आमचे गाई गुरांचे गोठे, आमची झाडं, आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत। त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही? वर्षानुवर्ष खाडीमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जे नैसर्गिक स्रोत आहेत ते बंद होणार आहेत आणि पर्यायाने उरलेली शेतजमीन ही निकामी होणार आहे। त्याचा मोबदलाचा विचार तुम्ही करणार आहात की करणार नाहीत? तर अशा अनेक मागण्या आम्ही या निवेदनाद्वारे देऊन आम्ही या सक्तीच्या संपादनाला हरकत करणार आहोत। आमचा या शासनाला सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही शेतकऱ्यांना असं सहज हलक्यामध्ये घेऊ नका, कारण शेतकरी जागा झालेला आहे, त्यांनी कायदे जाणून घेतलेले आहेत, त्याचं होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ते नुकसान आम्हाला रीतसर मिळत नसेल तर आमचा विरोध आहे। आता आज आम्हाला उद्यापर्यंत आमचं म्हणणं आणि हरकती देण्याची संधी दिलेली असताना देखील आता तलाठी आणि सर्कल त्या ठिकाणी सत्तेचा ताबा घेण्याकरता नोटिसा बजावण्याचा डाव आखत आहेत, पण आम्ही तो डाव उधळून लावणार। आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत, आम्ही इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू, परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत। माझं नाव आहे सुदर्शन मधुकर पाटील, मोठे शहापूर। आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्याचा आम्ही लेखी निवेदन आज प्रांत साहेबांना म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या आहेत की जे गव्हर्नमेंटनी नियमाप्रमाणे जो फॉर्म्युला तयार केलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जी रक्कम येईल ती रक्कम आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा आमच्या शेतीची किंमत म्हणून मिळावी। त्यासोबत विकसित भूखंड 15%, आमचा पुनर्विकास, त्याप्रमाणे अनेक बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्याप्रमाणे घरपट्टी, बरोबर आहे तुमचं, घरपट्टी प्रत्येक सर्वे नंबरप्रमाणे नोकरीची हमी, नोकरीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळाला पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांचा, शेतकरी बंधू भगिनींचा कुठल्याही विकासाला विरोध नाही, फक्त विकास करताना शेतकरी रस्त्यावरती नाही यायला पाहिजे, शेतकरी भकास होता कामा नाही, हीच आमची मुख्य मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी आज एल्गार पुकारलेला आहे या 3 गावांनी आणि त्या पद्धतीने एवढा पाऊस आहे
शेतीची घात चालू झालेली आहे. ह्याच्यापेक्षा निम्मा वर्ग भगिनी वर्ग आमचा गावामध्ये भाकऱ्या करत बसलेला आहे, जेवणाची तयारी करत आहे, कारण शेतीचा हंगाम चालू झालेला आहे. आणि त्यामुळे हा 50%च 50%च लोक या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या रास्त मागण्या हे जे शासन आहे ते मान्य करेल असे आम्हाला विश्वास वाटतो. हा विश्वास ठेवावा की न ठेवावा हे शासनाच्या हातामध्ये. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.